तर नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण निफ्टी 50 तथा ब्रॉडर इंडायसेस जे आहेत वेगवेगळे त्यांचे आपण ॲनालिसिस करणार आहोत आणि ओव्हरऑल काय तिथं स्ट्रक्चर तिथं तयार होत आहे, तिथे बुल्स किंवा बियर्स त्याच्यामध्ये कंट्रोलमध्ये आहेत की त्यांचे झोन्स कुठले आहेत त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. तर जनरली निफ्टी 50चा हा एक वीकली चार्ट आपल्याला इथे दिसतोय आणि ह्या वीकली चार्टवरून असं लक्षात येते की इथे एक लास्ट जो टॉप होता तो 27 सप्टेंबर 2024च्या आठवड्यामध्ये आपल्याला होताना दिसला आणि त्यानंतरचं जर इथे जर बघायचं झालं नेक्स्ट जो टॉप जो होताना दिसतोय सध्या पुरता तरी तो आपल्याला 4 जुलैच्या आठवड्यामध्ये इथे जनरेट होताना तिथे दिसत आहे. ही महत्वाची गोष्ट त्यावर लक्षात येते. दुसरं जे कन्सिडरेबल पॉईंट आहे की RSI जो आहे त्याच्या 9 दिवसाची जी सिग्नल लाईन जी आहे, जी मुव्हिंग एव्हरेजची जी लाईन जी आहे त्याच्या खाली आपल्याला स्लाइड होताना दिसतोय, जो एक कंटिन्युअस अप ट्रेंड 4 एप्रिलपासून जवळजवळ 27 जूनपर्यंत होता, तो जो आहे तो समाप्त होऊन आता त्याने क्लिअर इथे ब्रेकडाऊन करताना आपल्याला दिसलेला आहे. पाठीमागील आठवड्यामध्ये निफ्टी 50चं जर बघितलं तर तो जवळजवळ 271 पॉईंटनी पाठीमागच्या आठवड्यापेक्षा जो आहे 1.09%नी रेडमध्ये क्लोज झालेला आहे. जर इथे प्राइस ॲक्शनचा जर हिशोब जर बघायचा जर झाला त्यामध्ये आपल्याला इथे हे गोष्ट लक्षात येते की किंमत जी आहे ती जवळजवळ प्रिव्हियस 23 मेचा जो पूर्ण जो वीकचा जो स्ट्रक्चर जो होता त्याच्या आसपास आपल्याला येताना दिसतोय आणि त्यामध्ये 24,443 जो येतोय ते एक सपोर्टचं काम करताना आपल्याला तिथं दिसतोय. इन बिटवीन तो जर तिथे जर व्हायलेट झाला किंवा क्लिअर कट ब्रेकडाऊन जर होताना आपल्याला दिसला तर त्या केसमध्ये नेक्स्ट जो झोन आपल्याला महत्वपूर्ण राहू शकतो तो 23,800च्या आसपास आपल्याला येताना दिसू शकतो. दुसरा महत्वाचा जो पॉइंटर इथं लक्षात ठेवण्यासारखा आहे, जी रिकव्हरी स्ट्रॉंगर पद्धतीने निफ्टी 50च्या काउंटरमध्ये आपल्याला जवळजवळ 11 एप्रिलपासून होताना जी दिसली होती त्या केसमध्ये त्या ट्रेंड लाईनला सुद्धा जवळजवळ आत्ता तरी म्हणण्यायोग्य असं म्हणायला राहील की निफ्टी 50ने त्याला जे आहे ते ब्रेकडाऊन त्या ट्रेंड लाईनला केलेला आहे आणि त्याच्या खालीच तो ट्रेड होतोय. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जर डेली स्केलवरती जर आपण इथे कॅन्डलस्टिक निफ्टी 50साठी जर बघितलं त्यामध्ये एक कंटिन्युअस लोअर लोज आणि लोअर हाई जे ते होत आहेत. आता सध्याच्या स्थितीमध्ये जो लोअर हाय डेली टाइम फ्रेममध्ये जो तयार झाला आहे तो जवळजवळ 25,000च्या आसपास आहे आणि ज्यावेळेस लोअर हाय तयार होतो त्यानंतर एक लोअर लो स्ट्रक्चरचा जो आहे तो जनरेट होताना दिसतो. त्या केसमध्ये एक नवीन लोअर लो जो आहे तो आपण तिथे एक्सपेक्ट करू शकतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, हे जे 9 मेची जी कॅन्डल जी गॅपडाऊनची कॅन्डल जी आहे ती एक महत्त्वपूर्ण रोल प्ले करेल, कारण तर एक चांगलं मार्केटमध्ये गॅपअप झालं होतं त्या झोनच्या आसपास जे एक चांगला स्ट्रेंथ आपल्याला जनरेट होताना दिसेल. पण किंबहुना इथे 24,400चा झोन जो एक सपोर्टच्या केसवरती आपल्याला बनताना दिसेल. ह्या आठवड्यामध्ये काय झालं तर ह्या आठवड्यामध्ये निफ्टीचा ऑगस्ट फ्युचर जे आहे ते प्रीमियमवरती ट्रेड करताना आपल्याला दिसतोय. US मार्केट्समध्ये जे ग्लोबल जिटर्समुळं निफ्टी जो आहे तो 24,600च्या खाली आपल्याला जाताना दिसतोय आणि ब्रॉडर मार्केट अंडर परफॉर्म करतं. ज्यावेळेस मार्केट कमजोर असतं त्यावेळेस जनरली FMCG आणि फार्माचे जे शेअर जे ते सपोर्ट करत असतात, परंतु US टॅरिफमध्ये फार्मा सुद्धा शेअर जे टंबल होताना आपल्याला दिसलेत आणि त्यामध्ये जनरली ह्या 24,650 मध्ये जर आपण जे खाली जाणारे जे शेअर जर बघितले, लुजर जर बघितले, ते ऑइल आणि गॅसचे शेअर्स आपल्याला होताना दिसत आहेत. सध्या तरी FMCG क्षेत्र आणि ऑटो सेक्टर त्याला सपोर्ट करताना आपल्याला तिथं दिसत आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा इथे जर आपण जर बघायचं झालं तर ट्रेंड जो आता सध्या जो चाललाय 60 मिनिट टाइम फ्रेममध्ये एक डाऊन ट्रेंड आपल्याला होताना दिसतो आणि कंटिन्युअसली एक लोअर हायचं फॉर्मेशन जे आहे ते जनरली होताना दिसतंय. त्या गुरुवारची एक्सपायरी जी की मंथली एक्सपायरी होती एक व्होलाटाईल होती आणि त्यामध्ये सुद्धा प्राइसने किंवा किमतीने एक लोअर हाय जनरेट केल्यानंतर तिथे आपल्याला एक चांगल्या पद्धतीचा फॉल जो आहे तो जनरली क्रिएट होताना दिसला. बट त्याच्यामध्ये पण प्लस ऑर मायनस पुलबॅक्स आणि रिजेक्शन जे आहे ते जनरली होताना दिसले आणि आवरली टाइम फ्रेमच्या हिशोबाने जो स्ट्रॉंगेस्ट सपोर्ट असा वाटत होता त्याच्या खाली आता निफ्टी जो आहे तो आपल्याला जाताना दिसतोय. इन केस आवरली केसमध्ये आपल्याला इथं थोडंफार इक्वल व्हॅल्यूज ऑफ RSI रिलेटिव्ह स्ट्रेंथ आपल्याला बनताना दिसते, त्याकडे बघणं गरजेचं राहील. जर या झोनमध्ये 24,600च्या अगेन आतमध्ये जर प्राइस किंवा मार्केट जर येताना दिसलं सोमवारची पहिल्या तासाची प्राइस ॲक्शन गॅपअप जर होतोय तर त्या केसमध्ये त्या प्राइस ॲक्शनला व्यवस्थित बघणं गरजेचं राहील आणि त्या केसमध्ये 24,800 वाला सेक्शन किंवा
हा जो गॅपवाला जो झोन जो आहे, जो की इथे एक सेलिंग मध्ये आपल्याला जाताना दिसला, तो जनरेट आपल्याला बघताना गरजेचं राहणार आहे. शुक्रवारची जर प्राइस ऍक्शन बघितली तर एकदम सिंपल सी प्राइस ऍक्शन होती, ज्याच्यामध्ये कंटिन्युअसली एक फॉल जो आहे तो आपल्याला फॉल झाल्यानंतर एक पुल बॅक झाला, नंतर फॉल झाला आणि त्यानंतर एक टाईट रेंजमध्ये जे निफ्टी गेली आणि त्यामुळे कॉल आणि पुट बायर जे कोणी असतील त्यांची खरेदी विक्रीसाठी ती आपल्याला एक जनरली होताना दिसेल. बट ॲज ऑफ नाऊ प्राइस ॲक्शनच्या हिशोबाने आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की निफ्टी 50साठी आता सोमवारची ओपनिंग जी ती महत्वपूर्ण राहणार आहे. जर मार्केट 24,600च्या आतमध्ये येत आहे तर त्या केसमध्ये बुलचा काय स्टान्स असू शकतो त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. नाही जसं सुरुवातीला मी म्हटलं, हायर टाइम फ्रेममध्ये विकलीमध्ये आपण अप्रोच जर करत असू, जर हा झोन 24,500 झोन डिफेंड होत नाही तर नेक्स्ट जो सपोर्टवाला आपल्याला झोन आहे तो होतो दिसू शकतो. इथे ह्या ट्रेंड लाईनचं ब्रेकडाऊन सुद्धा झालेलं आहे. RSI सुद्धा ते समर्पित आहे आणि कुठल्याही प्रकारचा हायर टाइम फ्रेमनुसार पुलबॅक जर तिथं होतोय तर ऑब्व्हियसली तो एक सिम्पलचा पुलबॅकवाली रॅली असू शकते आणि ती फास्ट असते. बट जर तिथं मार्केट सस्टेन झालं नाही तर ऑब्व्हियसली या डिरेक्शनला कंटिन्युएशन होण्याचे चान्सेस जे आहेत ते आपल्याला होताना तिथं दिसू शकतात. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून आम्हाला एनकरेज करा. धन्यवाद.